नमस्कार श्रोते हो. आजच्या कार्यक्रमामध्ये मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आलेत रंगकर्मी अमोल रेड्डीज. यांनी लांजा तालुक्यातल्या भांबेडसारख्या छोट्या गावात राहून आपली अभिनय कारकीर्द घडवली, लेखन केलं आणि सामाजिक कार्यही त्यांचं सुरू आहे. खरोखरच त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. अमोल रंगयात्री या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेलं हे कार्य नवीन पिढीला प्रेरणा आणि त्यांना स्वतःला आनंद देणारं आहे. तर त्यांचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी आज आम्ही अमोल रेड्डीज यांना आमंत्रित केलंय. नमस्कार सर. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सर, तुमचं बालपण तसं खडतर होतं. तसं बघायला गेलं तर तुमच्या पिढीतल्या बऱ्याच लोकांचं ते तसं खडतरच होतं. तर अशा परिस्थितीत तुम्ही शिक्षण मिळणं जेव्हा दुरापास्त होतं तेव्हा लेखन, नाटक ही तशी चैनीची गोष्ट होती आणि या गोष्टीकडे तुम्ही कसे वळलात? ती तुम्हाला चैन कशी परवडली? काय झालं की ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण झालं आणि मग 8वीला जनता हायस्कूल उकळी कोळीवाडा, नंतर पोर्तुगीज चर्चला पिंटोविला स्कूल आणि शारदाश्रम स्कूल दादर, असा शिक्षणाचा 5 शाळातून प्रवास झाला. या शाळातून प्रवास करताना मी फक्त एक कव्वालीमध्ये भाग घेतला होता, तो पण वेरवली स्कूलला, आणि त्याला एवढा मस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळेचे 2 रुपये बक्षीस मिळालं होतं आणि त्याच्यानंतर मग काय काम करायलाच मिळालं नाही. म्हणजे शिक्षण हे होतंच. परंतु जेव्हा मी माझ्या मावशीचे मिस्टर काका भाई वायकुळ यांच्याकडे दुकानात अप्रेंटिसशिपसाठी जायचो, तर त्यांचं करक गाव आणि करकला रामनवमी उत्सव मोठा होतो. बर. त्या रामनवमी उत्सवामध्ये मुंबईत नाटक बसून ते गावाला सादर करायचं. तर मी त्यांच्या दुकानात असताना एक कॅरेक्टर त्यांना कमी पडलं. बर. ते होतं झटक्या म्हणून नोकराचं, आणि ते त्यांना तिथे मिळत नव्हतं. ते मला म्हणाले, अमोल जा रे, कर बघ होईल जमेल. मी म्हटलं नाही जमणार हो मला, मी कधी काम केलं नाही आहे. पण नंतर सवय झाली मला आणि मी हळूहळू ते कॅप्चर केलं सर्व आणि छान प्रयोग झाला. बर. त्यानंतर करकेमध्येच सातत्यानं रामनवमीच्या उत्सवानिमित्त अश्रूंची झाली फुले केलं, संध्याछाया केलं, उंबरठ्यावरी माप ठेविले तुम्हाला सांगितलं ते केलं. अशी 2-4 नाटकं तिथे केली. पण तेव्हा तिथे प्रतिसाद पण सुंदर होता. आणि त्या काळी मनोरंजनाची हीच साधनं ही होती साधनं आपल्याकडे. होती आणि पाचलपासून लोक त्या ह्याला यायचे. म्हणजे मी तिथे जायचो तर 12 वाजता ती लोक पांघरून आपलं अंथरूण घेऊन तिथे घालून जागा अडवून ठेवायची आणि 1000-2000 पब्लिक नाटक बघायला असायचं. प्रतिसाद चांगला मिळायचा, मजा यायची आणि खर्च असा तेव्हा काहीच नव्हता. बर. नंतर मी 1981 साली भांबेडला वास्तवाला आलो. वास्तव्य भांबेडला मेडिकल स्टोअर्सच्या निमित्तानं मला करावं लागलं. आणखीन मग त्यानंतर परत एकदा त्या नाटकाला उजाळा मिळाला. बरोबर. आणि मी तिथे 1-2 नाटकामध्ये कामं केली आणि ती करत असताना मला श्रीकांत पाटील, रत्नागिरीचे रंगकर्मी, ते लाईट्सला वगैरे असायचे. आणि मग त्यांनी एका नाटक कंपनीला, जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेला नाटक पाहिजे होतं, संतोष कांबळे नावाचे दिग्दर्शक होते, त्यांनी बोलवलं मला आणि राज्यनाट्य स्पर्धेला तिथून सुरुवात झाली. 1992 साली राज्यनाट्याला प्रायोगिक नाटक केलं, पहिलं आयुष्यातलं. आणि त्यानंतर संतोष कांबळेंना वेळ नव्हता मिळाला. रूपम थिएटर्स नावाची संस्था होती. मग मला अस्वस्थता आली की आपण राज्यनाट्याला एकदा करून गप्प बसायचं. मग दी कन्स्ट्रक्शन नावाची एकांकिका मी पहिल्यांदा घेतली. तर त्यानंतर मी वेडा वृंदावन नाटक केलं. बर. वेडा वृंदावनच्या अनेक आठवणी आहेत आणि वेडा वृंदावनमधल्या त्या एका प्रवेशाने मला एक पात्री प्रवेशाची खूप सारी बक्षिसं, त्या पीसनी मला बक्षिसं दिली. असं करत करत मग आम्ही एकांकिका स्पर्धांच्याकडे वळलो. तुमचा हा नाटकांचा प्रवास म्हणजे 12 वर्ष नाटकांचा म्हणावा लागेल. तर त्याविषयी आता तुम्ही सांगताच आहात, तर तो कसा रंगत गेला याविषयी थोडंसं सांगा.
आता पारावर तसं फार कमी काम केलं आणि स्पर्धेत खूप सारं काम बरोबर. केलं. पण आता जो तुम्ही अनुभव हं. सांगितलात करकमध्ये, हां. पाचल करक या गावात तुम्ही अच्छा. नाटकात काम केलं, तर ते पारावरचंच नाटक हो, म्हणावं ते लागेल. पारावरचंच म्हणजे तशी पारावर केली, निष्पापपर्यंत पारावर काम बरोबर. केलं. परंतु अनुभव तिथे पण मजेशीर होते आणि त्यापेक्षाही स्पर्धेत जे अनुभव आले, ते आणखीन खूप मजेशीर होते. बरं. पारावर काम करताना ग्रामीण भागातला प्रेक्षक बघून आम्ही नाटक हं. निवडायचो हं. आणि स्पर्धेला निवडताना मात्र त्या गुणवत्तेचं नाटक निवडायचं. बरोबर. गुणवत्तेचं नाटक निवडणं, संहिता निवडणं हे फार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. हं. आणि ती एकदा निवड झाली, मग कॅरेक्टर बसवणं त्याच्यामध्ये आणि मग आपण पुढे जाणं. तसं आम्ही एकांकिका स्पर्धेला गेलो होतो वाईला. हं. जेलचा पडदा होता. हं. जेलचा पडदा बांधायचा असतो आणि तो एका बाजूला नंतर खेचला की तो पडदा पूर्ण यायचा अर्ध्या हं. एकांकिकेनंतर. आमच्यामध्ये एक त्याला बोलता येत नाही आहे अजून, विजय जाधव त्याचं नाव. हं. तर त्याला सांगितलं आम्ही की हा पडदा बांध. तर त्याने एका बाजूला बांधायच्या ऐवजी दोन्ही बाजूला टाकला बांधून हं. आणि ब्लॅकआउट झाला. ब्लॅकआउट झाल्यानंतर पडदा खेचतायत, पडदा काय जागचा हलेना. मग त्यांनी ताकद लावली तर जेलचा पडदा होता तो. तर जेलचा पडदा दोन बाजूला दुशीकडे गेला. फाटला. हां. दुशीकडे फाटला आणि आरोपी बाहेर. अरे बापरे! हं. म्हणजे अशा आता काही गमती जमती होत हां, गेल्या. तशाच याच्यामध्ये आम्ही केली कंडिशनमध्ये हं. एकांकिका. काय करणार? काही वेळेला या सगळ्या गोष्टींचं तारतम्य बाळगूनच आपल्याला काम हो, करावं हो. लागतं. पण काही वेळेला असं पण होतं की एखादी चूक आपल्या फायद्यात ठरते. बरोबर. म्हणजे आम्ही सावंतवाडीला का कुठेतरी एकांकिका करत होतो आणि तसंच एंट्री होती, मला जिन्यावरून डाय मारायची. हं. मारायचो, परंतु लेवलचा खिळा एक बाहेर ठेवलेला होता. हं. त्याने तो मारला नाही आतमध्ये आणि हे त्याच्या लक्षात नाही आली आणि माझी चप्पल त्या लेवलच्या खिळ्याला अडकली आणि मी धाडकन स्टेजवर पडलो. अरे बापरे! छातीवर पडल्यामुळं आणि तेव्हा तर एवढं प्रगत हे नव्हती, हं. स्टेज नव्हती. हं. म्हणजे सारवलेलं असायचं किंवा काय, तो धुरळा बरोबर. उडाला. श्वास बंद व्हायची पाळी आली. अरे बापरे! तरी पण मी उठलो तसाच, कारण पुढचा डायलॉग इम्पॉर्टंट होता. बरोबर. एकांकिका झाली. मी म्हटलं चला जाऊया आता, काय आपल्याला बक्षीसची वाटच बघायला नको, कारण एवढी मोठी मिस्टेक झाली आहे. झाली आहे. हो. तर निघूया. माझे काही सहकारी ऐकेनात. म्हणाले थांब तरी, बघून तरी जाऊया आपण. हं. उत्तेजनार्थ बक्षिसं गेली, थर्ड प्राइज गेलं, सेकंड प्राइज गेलं. हं. मी म्हटलं अरे चला. हं. तर थांब आता, फर्स्ट ऐकून तर जाऊया. आणि फर्स्ट प्राइज आम्हाला मिळालं. अरे वाह! खूप छान. मग नेमकं मी का मिळालं हे परीक्षकांना विचारायला गेलो. का आम्हाला प्राइज मिळालं? काय डाय मारलीत म्हणाले. हां, हां, हां. हां. म्हणजे झालेली चूक तुमच्या तिथे पथ्यावर पडली. पथ्यावर हं. पडली. असं कधी-कधी होतं आणि मग हसण्यासाठी ती गोष्ट आयुष्यभर पुरते. म्हणजे हो. काही मग ते अशा अनुभव आठवणी असतात आहेत, अनुभव आपल्याला. असतात. हं. आणखीनही मला असं विचारायचं, जेव्हा तुम्ही पारावरची नाटकं करायचात, तेव्हा ती एक गंमत असते. तो एक आनंद पण असतो, की आपण रिहर्सल करायला जातो, दुसऱ्या गावात जातो, रात्री किती अपरात्री रिहर्सल संपल्यानंतर आपण आपल्या घरी परत येतो. ती एक नशा असते एक प्रकारची. तर ती अनुभवताना खूप मजा येत होती असेल तुम्हाला त्यावेळी. अनुभवताना म्हणजे निष्पापची रिहर्सल आटपून मी बाईकने घरी येत होतो हं. आणि वेरवलीच्या त्या बरोबर चढणामध्ये वाघाने बरोबर रस्त्यावर उडी मारली. बापरे! पण काही वेळेला भूमिकांची जी झिंग असते झिंग थोडक्यात. असते, तो कर्नल करायचो मी. हं. तो रागिष्ट तापट असतो आणि त्या भूमिकेचा असर म्हणा, हं. मला त्या वाघाची उडी काहीच वाटली नाही भीती तेव्हा. नाही वाटली. हं. आणि मग मी घरी जाऊन आश्चर्य करत होतो की असं कसं झालं. हं. भूमिका आपण जगतो. जगतो. त्यामुळे तो आत्मविश्वास आपल्यात येतो. थोडक्यात ती परकाया प्रवेश जो म्हणतो बरोबर. आपण, ते जगावं लागतं, नाहीतर मग हं. तुम्ही पुढे नाही जात. हं. तुम्हाला सांगतो, वेरवलीमध्ये एकदा रिहर्सल होती, उंबरठ्यावरी माप ठेवले. माझा मित्र आला होता, दशरथ साबळे, त्याच्यामध्ये काम करत होता आणि इंग्रजी शिकवायचे शिक्षक हं. ते त्या विलनचा रोल करत होते आणि त्याला मारायचं असतं त्यांना, म्हणून हातामध्ये आम्ही बांबूचा एक साईडचा, म्हणजे कांबीट बोलतो आम्ही त्याला, हं. ते दिलं होतं त्यांच्या. आणि त्या भावनेच्या भरात त्यांनी ते घातलं ना त्याला, हं. असा फाडकन आवाज आला. 15 मिनिटं तो चोळत होता. बरोबर. म्हणजे असेही अपघात होऊ हं. शकतात. हं. आता तुमचं एक नाटक बहुचर्चित
जिहाद एक धगधगता विषय आहे तसं म्हणाल तर. नावातच आपल्याला त्याची कल्पना येते. या जिहादमधून तुम्ही सामाजिक वास्तव मांडलत आहात. ते तुम्ही उभं केलत, लिहिलत. त्याला काही पुरस्कारही मिळाले. तर हा नेमका विषय नाटकाच्या माध्यमातून मांडावा असं तुम्हाला का वाटलं? जिहाद म्हणजे नेमकं काय आहे? जिहाद कशासाठी असतं? हं. जिहादचा अर्थ काय? हे मी त्या नाटकातनं सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर. 5 वर्ष विषय तो डोक्यात माझ्या होता. हं. एका बैठकीत मी ते नाटक लिहिलंय. अरे म्हणजे वा. किती अभ्यास केला असेल त्याच्यावर ते बरोबर. बघा. वेळेचा अभ्यास केला, वयांचा अभ्यास केला, कुराणचा अभ्यास केला, त्यांच्या धार्मिक परंपरेचा अभ्यास केला आणि समन्वय कसा साधता येईल हे लिहिताना पाहिलं. हं. कित्येक मुस्लिम समाजाच्या लोकांनी ते नाटक पाहिलं आणि माझी प्रशंसा केली. लातूरला नाट्य महोत्सवामध्ये मी प्रयोग केला. लातूरला पण एक मिस्टेक होत होती. मी नमाज पढायचो, मला माझ्या मित्रांनी शिकवलं लांज्यातला शेख नावाचा. तर तो नमाज पढताना एक शब्द असतो त्यांचा, त्याच्यामध्ये मिस्टेक होत होती. तर एक ग्रॅज्युएट मुलगा आला मुस्लिम समाजाचा आणि मला म्हणाला, "सर, हे फक्त एवढंच, बाकी सगळं बरोबर आहे." हं. म्हणजे मुस्लिम समाजाची लोक पण ते ॲप्रिशिएट करायचे. तुम्ही त्याची थोडीशी वन लाईन स्टोरी सांगाल का? वन लाईन स्टोरी म्हणजे 2 मित्र आहेत. हं. एक हिंदू, एक मुस्लिम. अतिशय घट्ट वीण आहे त्यांच्या मैत्रीची. हं. दंगलीपूर्वी एकत्र वाढलेले हाऊसिंग बोर्डातले हे मित्र दंगलीनंतर वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जातात. परंतु ते विसरलेले नाही आहेत एकमेकाला आणि त्यांची मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा ती परत येतात एकत्र आणि तिथून स्टोरी आपली चालू होते. बर. आणि यातून आपण कसं राहावं हिंदू हं. मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्रितपणे, हं. ही इनडायरेक्टली लिहिलं आहे. आम्ही एवढी सुंदररित्या ते सादर करायचो की लोक येऊन अक्षरशः गराडा असायचा. बरोबर. एका तर ठिकाणी मी वंदे म्हणत होतो गुहागरला आणि पब्लिक मातरम म्हणत होतं. म्हणजे इतके तेही इतके त्या ते गुंतून तल्लीन गेले व्हायचे होते. त्या आणि खरंच नाटकामध्ये. हे आता तुम्ही सामाजिक ऐक्याविषयी बोललात, तर आजच्या काळात अशा नाटकातून प्रबोधन करण्याची किंवा सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी अशा नाटकांची गरज आहे असं मी म्हणेन. नक्कीच अशा नाटकांची गरज आहे. विनोदी ट्रेंड आलेला आहे आता, हो, पण कुणीतरी डेअरिंग करायला हवी. खरंच आहे. मला वाटलं नव्हतं की हे स्वीकारतील जिहाद हे हं, नाटक. हं, हं. कारण त्याला कसं- बरीचशी पारितोषिकही मिळालीत तुम्हाला. हो, 60 वर्षाच्या राज्यनाट्य स्पर्धेच्या कालावधीत रत्नागिरीला हं. एकही पहिल्या 5 मध्ये बक्षीस नव्हतं. बर. आपण अंतिमला 5 मध्ये हे बक्षीस मिळवलंय आणि तो रेकॉर्ड आहे. दुसरं झी गौरव पुरस्कार मिळाला याला बर. आणि अनेक ठिकाणी अनेक प्राइज त्या हं. नाटकाने घेतली. अर्थात माझं एकट्याचं काम नाही. माझी सहकारी मधुरा शहाणे, हं. माझ्याबरोबर काम करणारे जयू कुडतडकर, कुलदीप कुरूप यांनी अक्षरशः म्हणजे रिहर्सलला प्रत्येक रिहर्सल आम्ही नवीन शिकत होतो. त्या टीम नाटकातून. वर्क आहे थोडं. टीम वर्क आहे. आणि त्यामुळेच तुम्ही हा पल्ला गाठलात आणि विषयही इतका सुंदर आहे की त्याची आज गरज पण आहे आणि त्याच्यावर कोणीतरी लिहिण्याचं धाडस दाखवलं असं मी नक्की, म्हणेन. नक्की. खरोखर एक चांगला विषय या नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलात ही खरोखर धाडसाची गोष्ट आहे. तुम्ही अमोल रंगयात्री नावाची एक संस्था निर्माण केली आहे, जिच्या माध्यमातून तुम्ही अनेक साहित्यिक कार्यक्रम घेता किंवा अन्य काही कामं करता. तर त्याविषयी थोडंसं सांगा. म्हणजे हे तुमच्या मनात कसं आलं की एखादी संस्था आपण अशी निर्माण करावी म्हणून? पहिल्यांदा जसं म्हटलं की रूपम थिएटर्सला राज्यनाट्य केल्यानंतर सतत काहीतरी करावं, आपलं योगदान काहीतरी असावं हं. असं वाटत होतं आणि त्यामुळं तिकडे सरकलो. हं. दी कन्स्ट्रक्शन ही एकांकिका पहिली आम्ही 1996ला सुरू केली आणि ती सुरुवात जी झाली त्यानंतर एकांकिका 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 बसवत राहिलो. आता हे करताना फक्त सांस्कृतिक क्षेत्रामध्ये न वावरताना समाजामध्ये सुद्धा काहीतरी करावं असं वाटत राहिलं सातत्यानं. त्यामुळं काव्यवाचन स्पर्धा घेत राहिलो. दरवर्षी अजूनही जून महिन्यामध्ये वृक्षारोपण करतो. हं. पहिल्यांदा आम्ही असा विचार केला की वृक्षारोपण करायचं आणि सोडून द्यायचं, मग ते वाढतंय का नाही हे बघत नाही आपण. हं. मग आमचे आता जेवढे मेंबर्स आहेत, हे काय 25-30 असतील आमचे मेंबर्स, तर प्रत्येकाच्या जेवढ्या जमिनी पडीक आहेत त्याच्यात आम्ही जाऊन वृक्षारोपण करतो. हं. ते आम्ही सुरू केलंय. आमच्या गाडीमध्ये तुम्हाला
कचरा प्लॅस्टिकचा बाहेर टाकणारा कोण कुठेही दौऱ्यावर असलो बरोबर. तरी मिळणार नाही. हं, हे आम्ही आमच्यापासून सुरू केलं. हं, आता गेल्या वर्षी आम्ही कराओकेची गीत गायन स्पर्धा हं. घेतली. शाळेतल्या मुलांसाठी काही ना काही असतंच. हं. गेल्या वर्षी पालखी नृत्य ऑनलाईन स्पर्धा घेतली. अरे वा. आता दरवर्षी हे रंगयात्रीवाले जे माझे सदस्य आहेत ते माझा वाढदिवस महिलाश्रम लांजाला अनाथ मुलांच्या बरोबर साजरा करतात. असं आम्ही काही ना सामाजिक कार्य काही ना काही सामाजिक तुम्ही करताय. चालूच आहे. हं. आता तुम्ही म्हटलं की अमोल रंगयात्रीच्या माध्यमातून तुम्ही कराओकेची स्पर्धा घेतली, कराओके गायन स्पर्धा. त्यानंतर काव्य स्पर्धा तर तुम्ही दरवर्षीच घेता. तर स्वतः तुम्ही कविता लिहित असल्यामुळं हं. तुम्हाला कवितेविषयी ओढा आहे. तर मी अशी विनंती करेन की तुम्ही एखादी तुमची छानशी कविता आता सादर करावी. पावसाची कविता आहे. हं. पाऊस तसा माझ्या आवडीचा विषय आहे. बर. बघ सह्याद्री उघडा बोडका, वृक्ष तोडीने झाला नागडा, गवताची एक चादर त्याला घेऊ दे रे पांघरून, पावसा जाशील का रे बरसून. अरे वा. तुझ्या ढगांची वाट पाहुनी, तुझ्या ढगांची वाट पाहुनी, चातकाचेही आले डोळे भरुनी, पक्षी जाती घरे सोडूनी, ते येतील का रे परतून, हं. पावसा जाशील का रे बरसून. कोरड्या विहिरीत खरवडून भांडी, पाण्यासाठी ही रक्त सांडी, मनालाही आली पोक, आधाराची मडकी गेली रे फुटून, पावसा जाशील का रे बरसून. अरे वा. विकासाच्या नावाखाली निसर्गाची छेडाछेडी आवडत नाही तुला, म्हणून मारतोस का रे दडी, पण सुक्याबरोबर जळतय ओलं, घे ना रे जरा समजून, पावसा जाशील का रे बरसून. अरे वा वा. आता तुम्ही तुमचे उपक्रम अमोल रंगयात्रेच्या माध्यमातून जे काही राबवलेत त्याविषयी सांगितलं. पण आत्ता तुम्ही चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्स याकडे वळलेले दिसता. तर अशा फिल्म्सचं लेखन तुम्ही करता का? आणि त्याच्यातून स्थानिक विषय मांडावेत असं का वाटतं? स्थानिक विषय ज्वलंत आहेत. काही ज्या उणीवा आहेत त्या जर आज आपण डोळेझाक केली हं, तर उद्या आजचं कोकण दिसणार नाही. बरोबर. आणि नेमकं त्याकडे माझं लक्ष जातं आणि मग काहीतरी लिहून होतं. म्हणजे शॉर्ट फिल्म मी लिहितो. मला आवडतात लिहायला शॉर्ट फिल्म. खूप लिहिल्यात. खूप त्यांचे सादर काय विषय केल्यात. काय असतात सर्वसाधारणपणे? विषय म्हणजे माझा एक उपक्रम सांगायचा राहिला की आम्ही गेल्या वर्षी 100च्या वरती फॉर्म्स आय डोनेटचे भरून दिले. अरे वा, खूपच छान. सिव्हिल सर्जन आल्या होत्या स्वतः आणि आमच्या संस्थेने ते काम केलं. त्या विषयाला अनुसरून मी एक शॉर्ट फिल्म लिहिली आहे, स्नेहबंद. आता ती यूट्यूबवर आहे. हं, लोकांचे वेगवेगळे प्रतिक्रिया येतात प्रतिक्रिया त्याच्यावरती. येत आहेत त्याच्यावर. खूप छान फिल्म झाली आहे. स्नेहबंद त्याच्यावर केली. राक्षस म्हणून प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर एक हं. फिल्म केली. खरं प्लॅस्टिक कोकणाचं सौंदर्य बिघडवतंय. आज हो. तुम्ही नदीत जर गेलात तर पहिल्यासारखी स्वच्छ नदी दिसत नाही. प्रत्येक शेरणीच्या दांडीला कुठेतरी प्लॅस्टिकचा झेंडा अडकलेला अडकलेला दिसतो. दिसतोय. तर हे आपल्याकडून होऊ शकतं. मग आपण नाही करत आहे ते. आपण जागृती करणं गरजेचं आहे. जागृती करणं गरजेचं आहे. नंतर मी वॉटर इज लाईफ ही आपण पाण्याचा वापर कसा करू शकतो आणि त्याचं नियोजन कसं करू शकतो याच्यावर एक शॉर्ट फिल्म केली. तिला सेंट्रल गव्हर्नमेंटचं बक्षीस मिळालं. अरे वा. आणखीन दुसरी व्यथा म्हणून एक कोकणातल्या वाडी वस्तीवर गेलात तर 4 घरामध्ये तरी तुम्हाला एक म्हातारी निव्वळ दिसेल. हं. सगळे नोकरीच्या निमित्तानं मुंबई मुंबईला पुण्यासारख्या असतात शहरात आणि जातात. मग त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे. हं, त्यांना सुटी मिळत नाहीत किंवा त्यांची मुलांची फीज एवढे असतात की ते म्हातारीला पाहिजे तेवढे पैसे पाठवू शकत नाहीत आणि मग त्यांना सांभाळणारं कोणीच नाही गावात हं. आणि ती म्हातारी मग मरते. मग त्या घराला कुलूप. अशी कुलूप असलेली घरं सुद्धा तुम्हाला कोकणात मिळतील. हो. मग या सगळ्या उद्वेगातून माझं लिखाण होतं हं. आणि मग ते आवडतं लोकांना. म्हणजे बरोबर. कारण ती सत्य परिस्थिती असते त्यामुळे ती हां, लोकांना हां, आवडते. हां. तर अशा प्रकारच्या तुम्ही शॉर्ट फिल्म्स लिहिलेल्या आहेत आणि यामध्ये तुम्ही अभिनय सुद्धा केलेला आहे. हो, अभिनयाची पारितोषिकं मिळालेत. शॉर्ट फिल्मला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई फिल्म फेस्टिवल हा मानाचा मानला जातो. तिथे मला लेखनाचं प्राइज मिळालंय. खूप ठिकाणी प्राइजेस मिळाले. म्हणजे प्राइजेस आता काही वाटत नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो एक, म्हणजे मोठेपणा म्हणून नाही की आम्ही जेवढे कार्यक्रम केले, एकांकिका, राज्यनाट्य किंवा शॉर्ट फिल्म्स
एक सर्टिफिकेट तरी मिळालंच आहे. हां, कुठेही म्हणजे रिकाम्या कुठे हाताने आलो नाही कधीच असं. रिकाम्या हाताने आलो नाही. हं. मग आता मला असं विचारावसं वाटतं, की तुम्हाला लेखन, चित्रपट की शॉर्ट फिल्म काय आवडतं? काय चित्रपट एक माध्यम आहे. हं. चित्रपट माध्यम अशासाठी आहे, की आपण एका वेळी महाराष्ट्रभर पोहोचतो. बरोबर. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पण आपण सोशल मीडियावरून पोहोचतो. आता कॅफे मराठीने माझ्याकडून सपान हं. नावाची वेब सिरीज केली. कोकण कन्या रिटर्न नावाची वेब सिरीज केली. आणि 1600 मीटर म्हणून वन टेक पिक्चरवाल्यांची केली. आता असित रेडजांची हिंदी अधर्म नावाची मी करतोय. आणि हे सगळं करताना आपल्याला महाराष्ट्रभर पोचता येतं. आणि हल्ली आणि तर हं, YouTubeच्या माध्यमातूनच हं, मला वाटतं खूप लोकांपर्यंत हं. आपण पोहोचू शकतो. आणि दुसरी गंमत असं लिखाण माझं उत्स्फूर्त आहे. हं. जसं मी माझा आवाज हे गॉड गिफ्ट आहे हं. असं मानतो, तसं माझं लिखाण ही गॉड गिफ्ट आहे. तो देईल तेव्हाच लिहून होणार. बरोबर. कधी कधी मी फिरून जेव्हा वाचतो तेव्हा हे मी लिहिलंय का असा विश्वास असा बसत नाही. विश्वास बसत नाही. फक्त जे अनुभव येतात किंवा वास्तव तुम्ही जे बघता. याच्यामधून मी लिहितो आणि तो देतो स्फूर्ती म्हणून लिहितो. आणि नाही हा शब्दकोशात माझ्या नाहीये. जमेल त्यामुळे का? सगळं जमेल आपोआप होत जातं. होत जातं. फक्त विषय असा, हे सगळं जरी मला ते आवडत असेल तरी नाटक हा विषय माझा फार आवडता. अगदी नाटक मनापासून करणं आवडणारं नाटक आहे. नाटक आहे. आणि नाटक आवडतं म्हणजे त्या लाईव्ह टाळ्या, नाटक संपल्यानंतर मेकअप रूममध्ये प्रेक्षकांचा गराडा, ह्या गोष्टी प्रत्येक नटाला हव्याशा हो, वाटणाऱ्या खरंय. आहेत. आणि जे काय असतं तिथे रिटेक नाही आहे ना. हं. आणि ते आवडतंच. आता तुम्ही एका शैक्षणिक संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करताय. तर तिथे असं तुम्हाला जाणवतं का, की गावातल्या काही मुलांकडे भरपूर कला आहेत, कला कौशल्य त्यांच्याकडे आहेत, पण ती पुढे येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळत नाहीये. अशा मुलांसाठी काय करावंसं वाटतं तुम्हाला? किंवा काय करता तुम्ही? आत्ता वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्था आहे. हं. तिथे आम्ही आत्ता कथाकथन स्पर्धा पुढच्या महिन्यात घेतोय, डिसेंबर महिन्यामध्ये. नाट्य प्रशिक्षण शिबिर मी डॉक्टर भगवान नारकर म्हणून आहेत, हं. माझे व्याही आहेत, ज्यांच्यामुळं मी सिनेमाकडे वळलो ते. हं. आणि असित रेडीज हे तिघेजण मिळून आम्ही नाट्य प्रशिक्षण शिबिर 5वी ते 10वीची मुलं कॉलेजची आणि आजूबाजूच्या शाळांची आली तर ती त्यांचंही स्वागत आहे. तर ते नाट्य प्रशिक्षण शिबिर आम्ही एक दिवस राबवतोय, कथाकथन स्पर्धा घेतोय. आणखीन प्रत्येक शाळेतल्या गुणवंत विद्यार्थ्याला, म्हणजे लांजा तालुक्यामध्ये जेवढे हायस्कूल्स आहेत तेवढ्यातल्या गुणवंत म्हणजे सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्याला आम्ही एक पुरस्कार देणार आहोत. हं. काय झालंय, लांजामध्ये सांस्कृतिक चळवळ जिथे महाविद्यालय आणि विद्यालयामध्ये राबवायला पाहिजे ती राबत नाहीये तेवढीशी. हं. आणि त्यामुळे तरुण मुलं पुढे येत नाही. मला तेच म्हणायचं होतं, की त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा. काहीतरी प्रयत्न करायला हवे. आली पाहिजेत ना. हं. आज मोबाईल आणि याच्यात नाही म्हटलं तरी थोडासा परिणाम हो. आहे. आता तुम्ही म्हणताय, की लांजासारख्या ठिकाणी म्हणजे व्यासपीठ मिळत नाही, मुलांना पुढे येता येत नाही थोडक्यात. पण तुम्ही सुद्धा लांजात राहूनच या सगळ्या गोष्टी केल्यातच ना. म्हणजे अगदी सिनेमात काम करेपर्यंत तुम्ही लांजात राहूनच सगळ्या गोष्टी केल्यात. तर त्या सिनेमाविषयी थोडंसं सांगा. तुम्ही कोणकोणत्या सिनेमातून काम केलंय वगैरे? मी एकूण आत्ता 25 सिनेमे झाले माझे. बर. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगता येईल की हिरकणी, हं. ठाकरे, आत्ताच मी महापरिनिर्वाण किंवा परिनिर्वाण त्या सिनेमाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये मनोज जोशी काम करत आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि मला कर्मवीर भाऊराव पाटलांचा रोल करायला मिळाला. आता 25 तारखेला संगीत मानापमान नाटकावर सिनेमा होतोय, सुबोध भावे करतायत, त्यांच्याबरोबर काम करतोय. असं चांगल्या चांगल्या नटांच्या बरोबर काम करायला मिळालं. पण स्वतःला तुम्ही काय ताकदीचे नट आहात ते तुम्हाला दाखवावं लागतं. ते मी एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, शॉर्ट फिल्म याच्यामधनं दाखवत आलोय सातत्यानं. म्हणून तुम्हाला ही संधी त्यामुळं मिळत मला गेली. बोलवतात, माझ्या योग्य भूमिका असेल तर बोलवतात. आणि चांगली माणसं सिने इंडस्ट्रीमधली, जसे कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर म्हणून आहेत, हं. ज्यांनी 3 इडियटचं कास्टिंग केलं, बरोबर. ते माझे चांगले मित्र आहेत. जयंत गिलाटर म्हणून एक गुजराती सिनेमा करणारे आहेत, ते जेव्हा हिंदी करतात मला बोलवतात. किंवा रमेश मोरे राष्ट्रीय पुरस्कार विजेते डिरेक्टर आहेत, हं. त्यांनी तर मला 5-6 सिनेमात सलग रोल दिले अरे त्यांच्या. वा. अर्थात चांगल्या चांगल्या हस्तींच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यातला हिरकणी तर मला सोनाली कुलकर्णी बरोबरचा रोल होता, बजाजी घेरे सरनायकाचा रोल होता. आणि हल्लीच म्हणजे महानायक
त्याच्याबरोबर एक सीन मिळाला, पण मी केला तो अमिताभ बच्चन बरोबर. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की आपण जे आत्ता बोललो की इथल्या मुलांना संधी मिळण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, पण मुलांनीही तितका सहभाग घेतला पाहिजे त्याच्यामध्ये. सातत्य मला पाहिजे. तेच म्हणायचं की तुम्ही इथे राहूनही इतकी संधी तुम्ही मिळवलीत, हे तुमच्या कामावरून किंवा तुम्ही केलेल्या कष्टांवरून तुम्हाला ही संधी मिळाली. आणि ते कष्ट करण्याची जर मुलांच्यात आजच्या हिंमत असेल तर त्यांना सुद्धा संधी नक्कीच मिळू शकते. म्हणजे तुम्ही जर स्वतःला प्रूफ केलं तर तुम्हाला काम आहे ना, त्याच्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे. केलं पाहिजे. तर आता यानंतरचे तुमच्या डोळ्यासमोरचे प्रोजेक्ट कोणते आहेत किंवा तुम्ही कोणत्या प्रोजेक्टमध्ये आहात आणि अजून कोणकोणते प्रयोग करण्याचा मानस तुमचा आहे? माझी एक जबरदस्त इच्छा अशी आहे की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अंतिममध्ये 1 ते 3 मध्ये रत्नागिरीचं नाटक बसलंच पाहिजे. ही माझी एक जबरदस्त इच्छा आहे. त्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न करताय का? संहिता जी मिळाली पाहिजे नवीन चांगली, ती मिळत नाहीये. हं. त्याच्यासाठी थांबलोय. ते तर तुम्ही लिहू शकता की संहिता. नाही, ते मी तुम्हाला सांगितलं, लिखाण आणि आवाज ह्या 2 गॉड गिफ्ट आहेत. ते पुरेल तेव्हाच लिहिणार. कारण असंच लिहायचं असतं तर माझी 5-25 नाटकं अजूनपर्यंत झाली लिहून असती. झाली असती. दर्जेदार असली पाहिजेत हां. जे आपण लिहितो पण ते. मी नाटकं लिहिली फक्त 3. हं. एक एकांकिका संग्रह, एक कथा संग्रह. बरोबर. नाटकं गेम ऑफ डेस्टिनी, मुखवटे हं. आणि जिहाद. त्यातलं मला आवडलेलं नाटक मुखवटे. डिरेक्शनसाठी म्हणा हं. किंवा हं. इतर सगळ्या बाबतीत. एक संथ लयीत जाणारं पण उच्चांक गाठणारं असं नाटक. हं. छानच नाटक ते आहे. मला आवडणारं नाटक ते आहे हं. खरं. तर सिनेमामध्ये एखादा पुरस्कार मिळावा, चांगली भूमिका मिळावी, ही एक इच्छा आहे. आणि लिखाण तुम्ही म्हटलं तसं व्हावं ही इच्छा आहेच. हं. एखादं चांगलं विनोदी नाटक लिहावं असं आहे. आणि माझ्या हाताखालची माणसं पुढे जावीत ही तर इच्छा हो, आहे. खरंच. आपल्यासोबत सगळ्यांना घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे. इच्छा आहे. सर, आज तुम्ही इथं आलात आणि तुमच्या या कलाप्रवासाविषयी आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिलीत. तुमचा कलाप्रवास उलगडून दाखवलात. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद आणि ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांसाठी सुद्धा माझा नमस्कार. इंद्रधनुष्य